जय शिवराय मित्रांनो. आचारसंहितेमुळे बांधकाम कामगार योजनेचे सर्व कामे ठप्प झाले आहे मित्रांनो. तर ते कोणकोणते कामे बंद झाले आहे व कोणकोणते कामे चालू आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व बांधकाम कामगार योजनेचे सर्व कामे कधी चालू होणार आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज, त्यामध्ये पेटीचे अर्ज व बांधकाम कामगार योजनेचे स्कॉलरशिप, त्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी अर्ज व घराच्या बांधकामासाठी अर्ज, तर हे कधी चालू होणार आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहणारच आहोत. व आता सध्या कोणकोणते कामे चालू आहे तर ते पण आपण इथे पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहिती मिळत राहतील. आणि मित्रांनो, आपण बांधकाम कामगार योजनेचे संपूर्ण अर्ज कसे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भरायचे त्याबद्दल आपण सर्व व्हिडिओ बनवले आहे. तर ते व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या योजनेचा अर्ज करू शकता मित्रांनो. चला तर व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. इथे पाहू शकता मित्रांनो, बांधकाम कामगाराची ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला माहितीच आहे की ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जात असतात मित्रांनो. तर आता सध्या नोंदणी, बांधकाम कामगार योजनेची नोंदणी आचारसंहितेमुळे बंद झाली आहे मित्रांनो. व त्यामध्ये अजून बांधकाम कामगार दिव्यांगासाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला इथे दाखवले आहे की तुम्ही इथे पाहू शकता, न्यू रजिस्ट्रेशन रिन्युअल अँड क्लेम ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉपेड ड्युरिंग टू कोड ऑफ कॉन्डक्ट. तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. तर यामध्ये अपडेट क्लेम म्हणजे तुमचं काही अपडेट करायचं असेल व बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची असेल, किंवा तुमचं बांधकाम कामगार योजनेची नूतनीकरण, नवीन नोंदणी, व त्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचे असेल काही शिष्यवृत्तीचे कोणतेही अर्ज असो मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्ही करायचे असेल तर तुम्ही ते पाहू शकता. अशा प्रकारे एरर दाखवत आहे मित्रांनो. न्यूरेशन रिन्युअल अँड क्लेम ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉपेड ड्युरिंग टू कोड अँड कॉन्डक्ट. तर अशा प्रकारे एरर दाखवत आहे मित्रांनो. तर इथे आता सध्या सर्व काही कामे ठप्प झाले आहे मित्रांनो. तर ही कामे आपले सुरळीत आचारसंहिता झाल्याच्यानंतर सुरू होणार आहे मित्रांनो. तर आचारसंहिता ही संपल्याच्यानंतर हे सर्व अर्ज जसे पहिले चालू होते तसे चालू होऊन जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेचे फक्त आता जे अद्यावत, म्हणजे तुम्हाला असा कोणताही मेसेज आला असेल, म्हणजे बांधकाम कामगार योजनेचे कोणतीही पडताळणी कागदपत्रे राहिलेली असेल तर तुम्ही ते पडताळणी करू शकता मित्रांनो. तुम्ही त्यामध्ये तुमच्या स्कॉलरशिपचा तुम्ही कधी आचारसंहिता लागायच्या अगोदर कधी फॉर्म भरला असेल आणि तुमच्या आचारसंहितेच्या मध्ये तुमचं त्याची डेट आली असेल तर तुम्ही ते पण तिथे जाऊन ते करू शकता मित्रांनो. ते अजून चालू आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट लेटर घेऊन जायचं आहे मित्रांनो. अपॉइंटमेंट लेटरवर जी पण डेट दिली आहे तर ते अपॉइंटमेंट चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्यामध्ये अजून तुम्हाला पेटीचा अपॉइंटमेंट लेटर मिळालं असेल, किंवा तुमचं स्कॉलरशिपचे किंवा तुमचे बांधकाम कामगार योजनेचे कोणतेही अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं असेल आणि तुम्हाला त्या बांधकाम कामगाराच्या आचारसंहितेच्या काळामध्ये त्याची दिनांक आले असेल तर त्याचे सर्व काही तुम्हाला ते चालू आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, त्यामध्ये आता बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून काही दिवस झाले असेल आणि त्यानंतर तुम्हाला असा कधी मेसेज आला असेल, तुमची नोंदणी अर्ज स्पष्टीकरणासाठी प्रलंबित आहे, कृपया पुढील प्रक्रियेसाठी अर्जामध्ये आवश्यक ते बदल करून व त्या आवश्यक ती कागदपत्रे संकलन करून अर्ज पुन्हा प्रस्तुत करण्यात यावा. सदर स्पष्टीकरण 7 दिवसात देणे बंधनकारक आहे. सदरचे स्पष्टीकरण विहित मुदतीस प्राप्त न झाल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कधी मेसेज आला असेल मित्रांनो, तुमचं कधी नवीन रजिस्ट्रेशन असेल आणि तुम्हाला असा मेसेज आला असेल तर तुम्ही तो मेसेज पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे परत बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्ही इथे डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे बांधकाम कामगाराच्या योजनेच्या. त्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला इथे आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा यावर यायचं आहे मित्रांनो. आणि इथे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर आणि पावती नंबर टाकून तुमची जी पण स्पष्टपणे त्यांना दिसत नसेल, किंवा तुम्ही तुमचे जावक क्रमांक किंवा जावक दिनांक किंवा तुम्ही तुमचे आधार कार्ड स्पष्ट दिसत नसेल तर ते तुम्ही इथे जाऊन अपलोड करू शकता. हे चालू आहे मित्रांनो अजून. म्हणजे तुम्हाला असा मेसेज आला असेल तर तुम्ही 7 दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या करू शकता मित्रांनो. त्यामध्ये तुमचे जे पण क्युरी आली असेल, जी पण तुमची चूक झाली असेल तर त्या फॉर्मवर तुम्ही ते 90 दिवसाच्या फॉर्मवर तुम्ही व्यवस्थितरित्या ते भरून तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ते 7 दिवसाच्या आतमध्ये
ते अपलोड करून टाका मित्रांनो. त्या माध्यमातून तुम्ही ते अपलोड करू शकता व ते चालू आहे अजून. त्यानंतर अजून हे अर्ज किती दिवस बंद असणार आहे मित्रांनो, तर हे अर्ज आता आचारसंहिता जेव्हा लोक होत नाही तेव्हा लोक हे सर्व अर्ज बंद राहणार आहे मित्रांनो. यामध्ये आता फक्त ज्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळालेले आहे, म्हणजे ज्यांचे पण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ज्यांना पण अपॉइंटमेंट लेटर मिळालेले आहे ते तिथे जाऊन त्या ऑफिसला जाऊन तिथे ते त्यांचे जे अर्ज पूर्ण अद्यापन म्हणजे समाविष्ट करू शकता व व्हेरीफाय करून घेऊ शकता मित्रांनो. त्यामध्ये तुमचं पीटीचा अर्ज असो किंवा संसार बादलीचा अर्ज असो किंवा तुमच्या कोणताही अर्ज असो, फक्त तुम्हाला ते ही वेबसाईटचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे मित्रांनो. तर तुम्हाला ते ऑलरेडी ते तुम्ही फॉर्म भरलेला आहे व त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याची अपॉइंटमेंट लेटर मिळालेले आहे. तर त्यामुळे या वेबसाईटवर आचारसंहितेमुळे बंद असल्यामुळे तुम्हाला कोणीही असे अर्ज नाकारू शकणार नाही मित्रांनो. म्हणजे अजूनही ते अर्ज चालू आहे, फक्त ऑनलाईन पद्धतीने सर्व काही बंद झालेले आहे. व तुम्ही कधी बांधकाम कामगार योजनेची स्कॉलरशिप भरला असेल म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर आणि तुम्हाला कधी आता डेट आली असेल आजची किंवा उद्याची, तर तुम्ही ते जाऊन ते अर्ज समाविष्ट करू शकता आणि तिथे ते व्हेरीफाय करून ते पडताळणी करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हे सर्व काही चालू आहे आणि फक्त आता नवीन ॲप्लिकेशन म्हणजे नवीन नोंदणी व नवीन कोणतीही क्लेम त्यामध्ये असो, स्कॉलरशिपचे असो किंवा घराच्या बांधकामाचे असो किंवा संसार बादलीचे असो किंवा तुम्हाला पेटीचे असो किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी असो, या सर्व क्लेम म्हणजे नवीन अर्ज बंद आहे मित्रांनो फक्त. तर मित्रांनो, तुम्ही फक्त आता ते तुम्हाला एक मेसेज आला असेल किंवा बांधकाम कामगाराचे कोणतीही क्युरी आली असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊन ती क्युरी तुमची काढू शकता मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे हे सर्व काही चालू आहे व ही काही नवीन सर्व अर्ज बंद आहे मित्रांनो. व जुने अर्ज तुम्ही इथे नोंदणीकृत अद्ययावत करा या वेबसाईटवर इथे येऊन तुम्ही ते आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा यावर येऊन तुम्ही ते सबमिट करू शकता. अशी कोणतीही क्युरी आली असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर तुम्ही ते 90 दिवसाच्या फॉर्ममध्ये क्युरी आली असेल तर तुम्ही इथे जाऊन ते सबमिट करू शकता मित्रांनो. ती क्युरी तुम्ही व्यवस्थितरित्या जी पण राहिली असेल त्यामध्ये तुमचं 90 दिवसाच्या फॉर्ममध्ये तुमचं कोणतेही ग्रामसेवकाचे किंवा ग्रामपंचायतचे कोणतेही सही शिक्क्याचा प्रॉब्लेम किंवा तुमच्या बांधकाम कामगार योजनेचे जावक क्रमांक, जावक दिनांक, आधार कार्ड ही कोणतीही क्युरी आली असेल तर तुम्ही इथे येऊन ती सुधारू शकता मित्रांनो. म्हणजे ते नवीन अपलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या सर्व काही अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आता सध्या सर्व बंद झालेले आहे, फक्त आता ते दुरुस्ती करण्यासाठी चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सर्व काही पाहू शकता. तर अशा प्रकारे आता तुम्हाला कोणताही नवीन अर्ज केला जाणार नाही आहे जेव्हा लोक आचारसंहिता संपणार नाही मित्रांनो. तर ज्या दिवशी आचारसंहिता संपेल त्या दिवशी पासून हे सर्व अर्ज व्यवस्थितरित्या चालू होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे, तर ती माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्या बांधकाम कामगार योजनेचे संपूर्ण अर्ज आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे भरू शकतो तर त्याबद्दल आपण सर्व व्हिडिओ टाकलेले आहे. तर ते व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते घरबसल्या सर्व अर्ज करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्याला यापुढे कोणता व्हिडिओ पाहिजे त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये ते टाईप करा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला पुढील व्हिडिओ कशावर पाहिजे. तर मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.